आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अननोन मेसेज आता ह्यावेळी ते पण इतक्या रात्री. आदित्य सुंदरीच्या रूम मध्ये इतक्या रात्री. कॉल करूनच विचारतो. कारण रात्रीच्या अशा ऑड वेळी तू माझ्या बायकोला कॉल करत होता. काय तुला कळायला हवं ना की एक नवरा जेव्हा खोलीत असतो ना तेव्हा एका बाईला कॉल करायचा नाही असा कंटिन्युअसली, कितीही महत्वाचं काम असलं तरी. होतास, आता नाहीयेस. आणि कोणत्या हक्काने सुंदरीच्या रूम मध्ये गेलायस रे तू? ते मला बोलू नकोस ना तू. सावीने हट्ट धरला आणि सुंदरीने विरोध नाही केला. सहज म्हटलं ये म्हणून तर गेलो मी खोलीत. दॅट्स इम्पॉसिबल. सुंदरी तुला परमिशन देणारच नाही. विश्वास बसत नसेल तर थेट स्वतः तिला विचार ना. चल मानलं तिने तुला परमिशन दिली पण असेल, पण नक्कीच त्याच्या पाठी काहीतरी कारण वेगळं असणार आहे. हे तू मला सांगतोयस की स्वतःची समजूत काढतोयस? त्याची काही एक गरज नाहीये मला. सुंदरीच्या प्रेमावर मला पूर्ण विश्वास आहे. आणि हे आदित्य, तू या आधी सुद्धा सुंदरीला फसवलेस आणि आताही तेच करतोयस. हाच तुझा गैरसमज आहे ना. तो खोडून काढायचा आहे मला, म्हणून मी हा फोटो पाठवलाय. एक मिनिट, हे प्रूफ काय करायचंय तुला? अरे रियालिटी चेक कर तो तुला. आमच्या तिघांची एक मस्त हॅपी फॅमिली आहे आणि तुला कळावं आणि जेवढं लवकर कळेल तेवढं बरं आहे ना. अरे सकाळी तर म्हणत होतास तुला सुंदरीशी काही एक घेणं देणं नाहीये म्हणून. तुला फक्त सावी हवी आहे ना, मग आता पलटी मारतोयस? नाही 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 नाही, हे माझ्यावर नाही, हे तिच्यावर डिपेंड करतं. मी तिच्यावर ऑप्शन टाकलंय. मी तिला म्हटलंय की सावीला दे माझ्या ताब्यात. मी सावीचा एकट्याने सांभाळ करेन, त्यानंतर तिला जे करायचंय ती करू शकते, ती मोकळी आहे. पण म्हणजे मी हेच सांगितलं तिला, पण तिचा काहीतरी वेगळाच प्लॅन दिसतोय. तिच्या मनात नाही ते, म्हणून तर तिने मला घरात राहण्याची परमिशन दिली, त्यानंतर स्वतःच्या खोलीत राहण्याची परमिशन दिली. हा आता म्हणजे या गोष्टी तुला जाणीव झाली पाहिजे रे, म्हणून तो फोटो पाठवला की समजून घे ना तू आता. जाणीव? कसली जाणीव रे? हेच की सुंदरीच्या आयुष्यात तुझी अजिबात गरज नाहीये. आदित्य, ए मला नको बोलू. मध्ये मला पाडू नकोस, माझा काही संबंध नाही. तू सुंदरीशी बोल, तिलाच विचारून घे. तिचा काहीतरी प्लॅन चेंज झालेला दिसतोय. ऍक्च्युली ना तिने जेव्हा भर मंडपात लग्न तोडलं, माझा हात पकडला आणि तुझ्या समोरून चालत गेले ना, तेव्हा तू समजून घ्यायला हवं होतं ऍक्च्युली की तिला तुझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही रे, तिला माझ्यासोबत राहायचंय. म्हणून तर स्वतःच्या खोलीत राहण्याची परमिशन दिली मला. त्यानंतर तुझे कॉल सतत कट करते. सो मला वाटतं ब्रदर समजून घे ना तू. हॅलो 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 धनंजय. हॅलो हॅलो, रेंज गेली वाटतं. हॅलो. माझा बाण योग्य ठिकाणी बसलाय. धनंजय राव माझ्या माइंड गेम मध्ये फसलेले दिसतात.
सकाळी आदित्य म्हणत होता ते बरोबरच आहे. तू की नाही खरंच ट्रान्सफर करून घेतो. आपण हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊया ना बदली घेऊ. शुद्ध कधी आली होती? 2 तासापूर्वी तिला ज्यूस दिला होता आणि आता इंजेक्शन पण दिलंय. गेला आता शुद्धीवरती. काही त्रास दिला का? हो, बडबड चालू होती तिची. चिचुंद्री कशाला फोन करते मला? हॅलो मॅडम, शुभ प्रभात. काय म्हणताय? आज कशी काय माझी आठवण आली तुम्हाला? काय सेवा करू? तुझी हीच सेवा ना टर्मिनेट करायची वेळ आली. हे लपून वार करणं कधी थांबवणार आहेस तू? म्हणजे साहेब लपून वार करत नाही कधीच कुणावर. समोरासमोर डायरेक्ट नियम धरते. डायरेक्ट समोरासमोर हिंमत आहे का तुझ्यात तेवढी? नाही. आणि तुला काय वाटतं हे जे काही लपून छपून माझ्या घरच्यांना घाबरवती असे मला कळत नाहीये? मी काय नाही केलंय. तुमचा गैरसमज झालाय. गैरसमज? तुझ्या कारस्थानांची पोथी वाचली मी, त्यामुळे मला नको सांगू. इथून पुढे जर माझ्या घरच्यांना अजून घाबरवलंस ना तर मग तर काय? तर काय? धमकी देत आहे ते पण साहेबला? धमकी द्यायचं काम नाहीये माझं. यावेळी डायरेक्ट ऍक्शन घेईन मी. त्यामुळे माझ्या घरच्यांपासून लांब राहा, तेच तुझ्यासाठी चांगलं. मी का करेन तुझ्या विरुद्ध प्लान? मी तर तुझ्या नाका खालून तुरुंगातून निघाले ना. आणि तुझ्यासारख्यांना मी विचारत सुद्धा नाही. मला वेळ नाही लागणार आहे तुला परत आत टाकायला. त्यामुळे आधीच सांगते, आधीच सावध हो आणि हे सगळं बंद कर. मॅडम मॅडम म्हणून मान दिला तर लय सोडायला लागली का तू? हे बघ साहेब, तुझं जे काही येते माझ्यापाशी, आपल्या दोघांचं वैर तर या सगळ्यात माझ्या घरच्यांना इन्व्हॉल्व करू नकोस. तुला शेवटचं सांगते. घाबरले घाबरले घाबरले. ठेवू का आता फोन? ठेवू? हेल्प हेल्प हेल्प. हॅलो. चिचुंद्रीने बहुतेक ऐकलं वाटते. हेल्प हेल्प. सावी, तुला छान कार्टून लावून देतो. हा, मग आपण छान जेवूया, तुला बरं वाटेल. एक मिनिट. एक गे सावू, ऐक. हे बघ, तू अख्खी प्लेट फिनिश केली ना आणि त्यानंतर गोळी घेतली ना, तुला खूप बरं वाटेल. बाबा मला भातात तूप पाहिजे. तूप पाहिजे? 2 मिनिटं, मी लगेच आणतो. हा, तूप किचन मध्ये असेल ना. 2 मिनिटं बघा. 2 मिनिटं याच्यावर लक्ष ठेवा. मी किचन मधून तूप घेऊन आलो लगेच. जाऊ, मी आलो. लगेच 2 मिनिटात आलो. बाकी काही असो, पण सावीवरची ह्याची माया खरी आहे. तिच्यासाठी का होईना पण चांगला वागतोय हा. तूप कुठे गेलं? अरे, तर तेल आहे. अरे, तूप कुठे गेलं? तूप तूप तूप. थांब. ती मुलगी मदतीसाठी हाक मारत होती.
मला राहून राहून असं का वाटतं की हा योगायोग नाहीये. धनंजयने ज्या मुलीला ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये, जिचा मला फोटो नाही बघता आला, ती बाई सुद्धा ICU मधून गायब झाली होती. माझ्या घरी गेटवरती जी बाई चौकशी करायला आली होती, जिने सावीचं नाव घेतलं होतं, ती आणि हा मुलीचा आवाज. मला असं का वाटतं की ही मुलगी म्हणजे अनु मॅडम असू शकते. नाही, त्या अनु मॅडम असो किंवा नसो, आत्ता त्या मुलीच्या मदतीला जाणं मला जास्त गरजेचं आहे. नाही, मला आता तिकडे जायला पाहिजे. दादा, युटर्न घ्या. हॅलो अनिशा. थँक्यू. आणि सॉरी, थोडा पसारा झाला. हा, तसं कसं आहे ना आदित्य, आपण शोधत असलेली गोष्ट समोर असून पण जेव्हा आपण दुर्लक्ष करतो की नाही, तेव्हा मग आयुष्याचा गुंता होतो आणि सगळा पसारा होऊन बसतो. बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे आयुष्यात पसारा असला की समोर असलेलं सुख सुद्धा माणसाला दिसत नाही. नेमकं काय म्हणायचंय तुला? हे बघा, मला जे काही म्हणायचंय ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही आणि मला बोलायचा हक्कही नाहीये, पण तरीही सांगतो मी. तुम्हाला काय हवंय? सुंदरीने सुखाने जगावं, सुखाने संसार करावा, हीच चिंता आहे ना तुम्हाला? हीच हुरहुर लागली मनाला, आणि म्हणून तुम्हाला समोर असलेलं सुख सुद्धा दिसत नाहीये. म्हणजे बघा ना, सावी माझ्यासोबत किती आनंदी आहे आणि मी सुद्धा तिच्यासोबत किती आनंदी आहे. मग प्लीज आम्हाला एकत्र राहू द्या. मला मान्य आहे की मी लायक नाहीये त्याच्या, पण मी बदललोय हो, खरंच सांगतो. कारण आज मी आपलं म्हणू शकतो, माझं म्हणू शकतो, असं एकही नातं माझ्याकडे टिकलेलं नाहीये. बाप, आई, ताई, माझा जवळचा मित्र सगळे माझ्यापासून दुरावले. पण जेव्हा मी सावीकडे बघतो तेव्हा असं वाटतं की माझ्या जगण्याला एक उमेद आहे, जगण्यासाठी एक कारण आहे. सकाळी उठल्यावर माझ्याकडे एक रिझन असतं की मी घराच्या बाहेर पडावं किंवा रेडी व्हावं, जगावं. आणि म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की हे बघा, माझ्या सावीला माझ्याकडे द्या. त्यानंतर सुंदरीला ज्याच्या कोणासोबत लग्न करायचंय ती करू शकते, मी विरोध करणार नाही. हे खरं बोलतोयस तू? हो. आणि मी हे सुंदरीलाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नाहीये. कारण ती सावीमध्ये गुंतलीये, तिला सावीला सोडवत नाहीये. आणि सावीला माझ्यासोबत राहायचंय, मला सावी सोबत राहायचंय, म्हणून आम्ही तिघं एकत्र या घरात राहतोय. आपण मला सांगा, या शहरात कसं राहायचं? ह्या शहरात जिकडे सुंदरीचे एवढे शत्रू आहेत, शहरात सोड, आपल्या घरात घुसलेत. त्या दिवशी ती बाई आली, तिने तमाशे केले घरात, त्यानंतर तो मास्कवाला माणूस, आणि आता बेडरूम मध्ये पुतळा ठेवला होता. आपल्या बेडरूम पर्यंत मजल गेली त्यांची. आणि अशा गुंड्या मवाल्यांशी आपण साधी माणसं, आपण कसं लढायचं अशा मवाली लोकांची, गुंड्या लोकांची? म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडतो आणि तुम्हाला सांगतो की प्लीज, सुंदरी माझं ऐकत नाही, तुमचं ऐकेल. तिला रिक्वेस्ट करा की आपण तिला ट्रान्सफर घेण्यासाठी रिक्वेस्ट करा. ह्या शहरातून आपण दुसऱ्या शहरात जाऊया, तिकडे सुखाने जगू ना आपण सगळे. बाबा. हो बाळ, आलो. हे बघा, मला जे काही म्हणायचं होतं ते मी सांगितलंय तुम्हाला. प्लीज त्यावर विचार करा. ठीक आहे, मी येतो. साऊ, गरम गरम भात आणि तूप कमाल लागतं. अय, खोका भरून काय चिचुके पाठवतोय तुम्हाला? मग आमची मालाची गाडी अडवायची हिंमत कशी झाली? लगच्या लगच गाडी सोडायची.
लगेच. साहेब साहेब ती सुंदरी आणि तिची टीम आपल्या घराकडे आली आहेत. काय ती बघ इथं कशाला येते? ती हेल्प हेल्प ऐकलं वाटतं तिनं. अरे थोबाड्या बघतो काय, जा लवकर, हलवा लगेच पोरीला तिथं. साहेब अनु कुठे आहे? कोण अनु? मगाशी मी फोनवर हेल्प हेल्प अशी हाक ऐकली होती. कुठे आहे अनु? ते कान वाजत असतील तुझं. अनुबिनू कोण नाही इकडं. मला स्पष्ट ऐकू आलंय. नक्की कोण आहे ती पोरगी आणि कुठे आहे हे लवकरात लवकर सांग साहेब. ते हेल्प हेल्प ते टीव्हीचा आवाज येत होता. अच्छा, टीव्ही चालू होता. मग हा कुठे चालला होता? बोल ना, कुठे चालला होता? बोल ना साहेब, कुठं दडवलंयस त्या पोरीला? बोल ना. ऐ उगा ओरडू नकोस. कुणाला दडवलेलं नाही आम्ही इथं. उगा शोधायला आलीये काही पण. काही मिळणार नाही तुला इथं. मी अजून शोधलं कुठे? आत्ता शोधणार. अमित, ऐ जाग्यावरच थांबायचं. एक पाऊल सुद्धा पुढं टाकायचं नाही. कलेक्टर मॅडम, मोठ्या आयटीत सर्च करायला आलायत ना तुम्ही? सर्च वॉरंट आहे का? आहे का सर्च वॉरंट? नाही ना? मग आधी वॉरंट घेऊन यायचं, मग सर्च करायचं आमचं घर. ऐ बंदूक खाली करायची. पळून नाही चाललो आम्ही कुठं. सर्च वॉरंट हवं होय तुला? मिळेल ना, वॉरंटही मिळणार, पण तोवर आम्ही कुठेही जाणार नाही. ते एकदा मग काय आहे ते बघून घ्या. ओके सर. मी तिला म्हटलंय की सावीला दे माझ्या ताब्यात. मी सावीचा एकट्याने सांभाळ करेन, त्यानंतर तिला जे करायचंय ती करू शकते, ती मोकळी आहे. पण म्हणजे मी हेच सांगितलं तिला, पण तिचा काहीतरी वेगळाच प्लॅन दिसतोय. तिच्या मनात नाहीये ते, म्हणून तर तिने मला घरात राहण्याची परमिशन दिली, त्यानंतर स्वतःच्या खोलीत राहण्याची परमिशन दिली.
हॅलो, काय झालं? आता कशाला फोन केलात? आपल्याला एक काम करायचंय. आपल्याला म्हणजे तुम्हाला आणि आदित्यला, राईट? अहो काय बोलताय तुम्ही? आदित्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? काल तुम्हाला मी कॉल केलेला, तुम्ही उचलला नाही. हे बघा, आपण त्याबद्दल नंतर बोलूयात. ॲज युजल, नेहमीसारखंच, म्हणजे नंतर बोलूया. गुड. आता मी साहेबच्या घरी साहेब समोर बसली. व्हॉट? अहो सुंदरी, तुम्ही तिथे काय करताय? ओके ओके, मला सांगा तुमच्यासोबत कोण आहे? तुम्ही इथे या कळेल. आणि हो, मला असं वाटतंय साहेबनी एका मुलीला इथे डांबून ठेवलंय. कदाचित ती अनूही असू शकते. त्यामुळे येताना सर्च वॉरंट घेऊन या. त्यासाठीच फोन केला होता. ओके, मी सर्च वॉरंट घेऊन येतोय.